जिल्हा कोल्हापूर हाते कलांगडे तालुक्यात पंचगंगा तीरावर गाव रुकडी हे छान पंचगंगा तीरावर गाव रुकडी हे छान रुकडी गावाच्या मधाला पीर साईबांचं स्थान संत बाळू मामाचं या गावाला वरदान मेंढराच्या संताचं या गावाला वरदान सर्व देवाच्या कृपेनं शिनगाऱ्यांच्या व कुळीत ओहुनी गेला देवदूत बाळशाया मामांच्या रूपाने पत्नी लक्ष्मीच्या व रूपाने बाळाईच्या केला संसार जोडीने मेंढी माऊलीच्या जीवावर झाला नावजी कामदार मेंढी माऊलीच्या जीवावर झाला नावजी कामदार गाजीवला भाग त्यांनी छान सांगोला मंगळेड्या भागात कामदारपणात गाजीवलं नाव मेंढी माऊलीच होत त्याला वरदान वाढला घराचा वेल विस्तार 3 बाळ झाली पोटाला ते गुणवान एकमेकाला सोबती ब्रह्म विष्णू महेश्वर एकमेकाला सोबती ब्रह्म विष्णू महेश्वर नवला पाकाशीला तानील भाव अंजला संगीता बहिणी सुरेखा बहिणी बहिणी वागतात तिघी जणी ह्या जावा जावांचा घरात मिळे भावासनीच लागला सपोर्ट छान ह्या लागला तिघींचा सपोर्ट छान लागला भावा भावांचा कार्यच मिळे झाली आई वडिलाची आठवण आज आपल्या आईच्या नावावर मैदान लावलं रुकडी गावात चला गाऊया सुंबरान मैदान लावलं रुकडी गावात चला गाऊया धनगरी गाण सुंबरान बघा मांडले मांडले सुंबरान बघा मांडले सुंबरान बघा मांडले मांडले सुंबरान बघा मांडले पांढरीच्या बघा देवाला देवाला देवा भैरव माझ्या नाताला हे देवा चरण बघा वंदून पाय देवाच्या बघा पडून जातो माझ्या बघा मरगाला वळवी सुटल्या बघा जाग्याला वनायाच्या बघा ठायाला ठायाला वनायाच्या बघा ठायाला किरदाट बघा झाडीला झाडीला वडील थोरल्या बघा भलीने
जवळ पाळण्याच्या बघा जवळ जवळ बाई बघालिया डोंगराची बघा रेणुका परत कशेला पळण्याला घालीत पहिला येडा बाईन मारला मारला दुसरा येडा बाईन मारला पहिला येडा बाईन मारला मारला दुसरा येडा बाईन मारला फारपूर्वी काळाला त्या देवभोळ्या राजाने पहिल्या सती योगाला ओवी सुटलेल्या जागाला पंचांच्या नेमाप्रमाण सुटले तिथून पुढे तेवलेला फारपूर्वी काळाला किरदाट झाडी जंगलाला त्या वनाच्या ठायाला अटंग्या वनामध्ये डोंगरची रेणुका उजव्या बाजूने पाळण्याच्या जवळ आली तेवलेला एवढ्याच वेळेला पाळण्याच्या जवळ मात्र निघून यायला लागले होत्या उजव्या बाजूनं येडा मात्र आता मारायला बाई उजव्या बाजून आली पहिली फेरी मारली दुसरी फेरी मारली बाबा गत्यानी पद्याला वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला डोंगराच्या देवीनं डोंगराच्या देवीनं फेरी मारली फेरी मारली पाचवी फेरी मारली सहावी फेरी मारली सात फेऱ्या झाल्यात बाईला पाना नाही फुटेला एवढ्याच वेळात माझी डोंगरची रेणुका तिसरी फेरी झाली चौथी फेरी झाली पाचवी सहावी फेरी सातवा फेर झाला त्यावेळेला एवढ्याच वेळेला सातव्या फिरला विचार केला मनाचा लागले होते काय मात्र बाबा आता घडायला डोंगरच्या रेणुकाला पडदा नाही तुटला पाना नाही फुटला गद्या पद्याला दुसरा मान दिला आता कोणाला त्यावेळेला वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला दुसरा मान कुणाला कुणाला दुसरा मान कुणाला कुणाला डोंगराच्या देवीला देवीला मानतीला दिलाया दिलाया वे मानतीला दिलाया दिलाया वे तुळजापूरची तू केवा वे आणि पळण्या जवळ बाजूला वे एवढ्याच वेळेत दुसरा मान दिला कोणाला तर तुळजापूरच्या तुक्कवाला बाई नवले हलवाल्याला गेली संधी सोवळ केलं वाटचाल करीत करीत केलेला एवढ्याच वेळेला निघून आली पळण्याच्या जवळल्या बाजूला लागली होती उजव्या बाजूनं फेऱ्या मात्र आता मारायला उजव्या बाजूने लागली होती फेऱ्या मारायला आणि गद्यानी बाबा आता पद्याला वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला पहिली फेरी गा मारली पहिली फेरी मारली दुसरी फेरी मारली दुसरी फेरी मारली तिसरी फेरी मारली बाईने फेरी मारली पाचवी सहावी सातवी बाईची फेरी झाली पडदा नाही तुटला पाना नाही फुटला पडदा नाही तुटला पाना नाही फुटला
तिसरी फेरी, चौथी फेरी झाली, चौथी, पाचवी, सहावी, सातवी फेरी बाईची झाली त्यावेळेला. तेवढ्याच वेळेला फेऱ्या मात्र आता उयाला लागलं होतं, काय मात्र बाबा आता घडायला. तिसरा मान दिला होता या पंचांच्या नियमाप्रमाण गद्या पद्याला. तिसरा मान दिला होता बाबा त्या कुणाला. वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला. बागडजिडी बड देवा वे मान बाईला बिसरा दिला यावे. फेऱ्या होती मारत मारत फेऱ्या होती मारीत मारीत. फेरी चौथी फेरी झाली यावे. एवढ्याच वेळेत ती बागडगिरी बर्दवा लागली होती करणी काय मात्र आता करायला. तेवढ्याच वेळेला वल्ल्या पडताना लागली होती उजव्या बाजूने फेऱ्या पाळण्याच्या भोवताने मात्र आता मारायला. पहिली फेरी मारली, दुसरी फेरी बाईने मारली, चौथी फेरी मारली, पाचवी, सहावी, सातवी फेरी झाली. पडदान होता तुटायला, बाईला पाना नाही सुटायच्या वेळेला. तेवढ्याच वेळेला लागलं होतं, काय मात्र आता घडायला. एवढ्या भाऱ्या बघा वेळेत, एवढ्या भाऱ्या नाही माहत, एवढ्या भाऱ्या नाही माहत. शिरसंगी व काळवा, शिरसंगी काळवा, शिरसंगी व काळवा पाळण्याजवळ. भारत फेऱ्या मारत फेऱ्या मारत पडदा नवता तुटत पडदा तुटत. एवढ्या भाऱ्या बघा वेळात पाचवा मानव कुणाला. डोंगराच्या बघा पाचवा मान कुणाला. माझ्या बहिणीला त्या बहिणीला एकवा बहिणीला. माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला त्या एकवा बहिणीला. पडदा नाही तुटला तुला पाना नाही सुटला. सगळं शेवटच्या बारीला त्या शेवटच्या बारीला. मानवीला कुणाला त्या मानवीला कुणाला. एवढ्याच वेळेस सुशांतराव सर शेवटाला शेवटच्या बारीला पाचव्या डावाला मान दिला, पहिला कोणाला तेळीला. तेवढ्याच वेळेला कोल्हापूरच्या अंबिकाला मान मात्र आता द्यायला लागली होती, वल्ल्या पडद्याने लागली होती, काय मात्र आता करायला. उजव्या बाजूने पाळण्याच्या आली फेऱ्या लागली होती घालायला. बाईच्या 7 फेऱ्या पूर्ण झाल्या, पडदा नव्हता तुटला, बाईला पाना नाही सुटला, बाळ अंबिकाचा झाला नाही. सर शेवटाला शेवटच्या बारीला पाचव्या डावाला तेळीला. तेवढ्याच वेळेला 6व्या डावाला मान दिला, कुणाला मात्र या जाग्याला. 6व्या डावाला मान दिला त्या एकवा बहिणीला. तिनं सुद्धा वल्ल्या पडद्यानं पाळण्याच्या जवळ आली, फेऱ्या लागली होती मारायला. फेऱ्या पूर्ण झाल्या पण पडदा तुटला नाही, पाना सुटला नाही. सर शेवटाला शेवटच्या बारीला गद्या आणि पद्याला. वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला. सर बघा शेवटाला शेवटाच्या बारीला. मान आला शेवटाला आणि वल्ल्या पडदने. एवढ्याच वेळी एका
तेव्हा सुद्धा बहिणीला पाळणा फुटला नाही. सर शेवट्याला अक्का मायवाला कोड पडलं. अक्का मायवल्या पडद्यानं पाळण्याच्या जवळ आली तेरणीला. त्याच वेळेला पाळण्याच्या जवळ मात्र यायला लागली होती. पाळण्याचं दर्शन मात्र आता घ्यायला लागली होती. काय मात्र आता करायला अक्का मायवा पाळण्याच्या जवळ आली. बाळाचं दर्शन घेतलं. पाळण्याचं दर्शन घेतली ते चालू कुठली माहित आहे सोडून अक्का माझ्या या माईनं कारंड्याचा या लाडीनं केला विचार मनाचा. सोडून जाणे फेऱ्याला गली घालायला. फेऱ्याला गली घालायला. फेऱ्याला गली घालायला. पहिल्या बघाया फेरीला. अरे रडू नको बाळा. बाळा तुला पाळणारे पाजते. हे रडू नको बाळा. बिरदेवा तुला पाळणारे पाजते. पाना पाजते तुझी आई रे होते. पाना पाजते तुझी आई रे होते. एवढ्याच वेळेत माझ्या कारंड्याला विचार मनाचा केला. फेऱ्या लागली घालायला. दाजींच्या आपल्या पंच कमिटीच्या नियमाच्या वतीनं पहिल्या फेरीला पहिला पडदा तुटला तळलेला. एवढ्याच वेळेला अंगी काटा मात्र आता मारायला लागले होते. काय मात्र आता घडायला दुसऱ्या फेरीला लागले होतं अक्का मायवाच्या अंगी काटा मारायला. चौथ्या फेरीला चौथा पडदा तुटला. अक्का मायवाचं हुर फुगलं. पाचव्या फेरीला अक्का मायवाचं हुर फुरकून आलं तेळीला. एवढ्याच वेळेला अक्का मायवाचं उर मात्र आता फुगायला विचार पडला. मनाला लागलं होतं सहाव्या फिरला. काय मात्र आता घडायला सहाव्या फेरीला या करंड्या लाडीचं हुर फुगले. दूध बाईला सुटले. गद्यानी पद्याला तेळीला. वरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा असायला. सातव्या या पिढीला. सातव्या या पिढीला. सातव्या या पिढीला. सात पडद्या तुटेले. माझ्या माईले. अक्का माझ्या माईले. अक्का माझ्या माईची दुधाची धार. दुधायाची धारवय. दुधायाची धारवय. बाळाच्या मुखात पडली. बाळ झाला व मायवाचा. जेवढ्याच ओळखच्या शेवटाला अक्का मायवा फेऱ्या घालत असताना पहिला दुसरा तिसरा फेरा झाला. सहावा आणि सातव्या फेऱ्या तेळीला. एवढ्याच वेळेला सातव्या फेरीला अक्का मायवाचा लागलं होतं. काय मात्र आता घडायला चंद्राव हा अक्का मायवाचं हुर फुगलं. हा भगवंताच्या जोरावर देवाच्या ताकदीवर अक्का माहेवाला पाना सुटला. सातवा पडदा तुटला आणि बाळाच्या मुखात 18वी धार पडली तळलेला. एवढ्याच वेळेला 18वी धार बाळाच्या मुखात मात्र आता पडायला. अक्का मायवाचा बाळ झाला मात्र या जाग्याला. अक्का माया का. हे अक्का माया का. बाळ झाला गे बाई ग तुझा. बाळ झाला गे बाई ग तुझा. झाला गे बाई ग तुझा. बाळ झाला गे बाई तुझे. काही काम आमचे साजणी बहिणी बोलत रागायाच्या या भारात गा. रागायाच्या या भारात गा. एवढ्याच वेळेत अक्का माहेवाला बाळ बी झाला. अक्का माहेवाचा चंद्रराव हा बाळ बी झाला. अक्का माहेवाचा इथं हा टायमिंग संपलंय. आणि
रुकडीत धनगर भूमीचं मैदान लावलं. ती बी लाडक्या आईच्या लाडक्या बाळाने. बरोबर आहे. आणि गाणं कुठं चुकलं? बाळ अक्का मायवाचा झालाय. आणि टायमिंग बी तिथंच संपलंय. म्हणून काय म्हणले माहित आहे? काय बरं? कसली बी असावी पण आई असावी. आई विना जग सगळं सुन. म्हणून काय म्हणले माहित आहे? काय म्हणले? ह्या नवलापा मामाला, काशीनाथ मामाला, आपले हे अनिल भाऊला, ह्या तिघांनी आईची माया आता मिळणार नाही का? मिळेल नाही. म्हणून त्या शिनगार सुळी कुळीमध्ये अंकुर ज्या वक्ताला फुटला त्या वक्ताला त्या असणाऱ्या आपल्या आईनं मायेच्या कुशीत आणि प्रेम बराच्या वासेल्यात ह्या तिघा जणांनी कसं वाढिलं 2 मिनिटात सांगायचं. ते कसं? आई वाचुली जग वेगळे, आई वाचुली जग वेगळे, नाते तुटली फार, मावळला दार हे आईचा, मावळला दार, मावळला दार हे आईचा, मावळला आईचा मावळला खेळविलेस तुम्ही तुमच्या कुशीत, खेळविलेस आई तुझ्या कुशीत, प्रेम बराच्या वासल्यात, आई आई हाका मारिता, आई आई हाका मारिता, परतून येतील कासा, मावळला दार आईचा, मावळला दार, मावळला दार हे आईचा, मावळला पण आपल्या त्या बाळाईचं एवढं नाव घेतल्यामुळं लई नाही थोडस प्रेमातल्या वाघांचं हृदय भरून आलं असं. बरोबर आहे. पण रडत्याला कोण आता दिसतच नाही. पण माणसावर माणसाचं प्रेम तरी बी ह्या वाघाने तिघा लेकानी आईच्या नावासाठी परदा गावात लावल्यात. बरोबर आहे. पण आई तुझ्या प्रीतीचे स्वप्न हे पडले, तुझ्या प्रीतीचे स्वप्न हे पडले, उचक्यांचे काहूर उठले, किती आठवू हाका मारू, किती आठवू हाका मारू, उदास तुझे घरदार, मावळला दार आईचा, मावळला दार, मावळला दार आईचा, मावळला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रुकडी हे गाव, बाळू मामाच माहेर घर, गुढीच्या पडव्याला मन मिळाला प्रथम, ढोल वाजून दे माझ्या सबिना पुढे. बाळू मामानं मान कसा दिला रुकडी करासनी?
पहिला ढोल तुझा वाजला पाहिजे हक्कानं सांगितले मामानं बरोबर आहे ह्याची सुट्टीला येतो ढोल त्याचा वाद्याशी हा 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 म्हणून काय म्हणलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खोची माझे गाव वरणे काटाला भैरवनाथाचे नाव त्याच्यात कृपे आशीर्वादाने त्याच्यात कृपेने आशीर्वादाने झालो आम्ही कलाकार मावळला दान आईचा मावळला दान मावळला दान ओ आईचा मावळला दान उभा राहिल्या जाग्याला घुमारी थाप ढोलाला श्री माळिंगराया कथा याकरता श्री मंगोबा ओवीकर मंडळ उचगाव या संघाने ताबडतोब स्टेजवरती यायचे श्री मंगोबा ओवीकर मंडळ उचगाव हेच ना